इकडे या. आईला पा कसं होऊन राहिलं. आई आई व भले मले कसं तरी होते. आई काळजी नका करू. तिला आवाज दिला मी श्यामच्या बाबाले. आई आपण दवाखान्यात जाऊ. हा शिटू. आई हा चल चल दवाखान्यात जाऊ आपण. काळजी करतो. दवाखान्यात नाही येत मी. बरं वाटते मला उसक. शिटू पैसा पाणी द्यावं. हो आई हो. थांबा आणते. शांताबाई तुम्ही एकदा दवाखान्यात जाऊन या. हा डॉक्टरला दाखवलं काय समजीन. आता हे कालपासून असं उलट्या उलट्या बरोबर नाही काही. शरीरातलं पाणी कमी झालं ना तर पंचायत होईल. नाही बाई जा ना दवाखान्यात. आई तू चाल बरं. ऐकत जाय बरं. तुम्ही मला कुठेच नाही जा वाटत. माघारीच राहते. मला तर असं वाटते हलवाई नाही कोण. असं सोडेल राव. आई तुला थकवायला आला म्हणून होते तसं. चाल ना आपण दवाखान्यात जाऊ ना. चल मी येतो सांग. चाल बरं. घरी बसून मग बसणार आहे का ते. घर राहून बसत असा. हा हो ना बाई. काय आता डॉक्टरने एवढं सुट्टी दिली हे दिली लागे असं कसं रे. त्याच्यात जोडण्यात बस. वहिनी चांगला दवाखाना आहे ना. काय तर मामा काय म्हणतात. अरे का बाई बरं नाही वाटत का. नाही ना त्याला काही बरं नाही वाटून राहिलो. आणि त्या दवाखान्यात नाही म्हणतात बा. जबरदस्ती न्यायला दवाखान्यात. दवाखान्यात कसं जमणार आहे सांगा बरं. हा आणि मी म्हणते बाई डॉक्टर जोड नको. डॉक्टर बदला नाहीत बाई. हो थांब बाई मी काय म्हणतो. काय झालं आई. काही नाही झालं. तू जाय ट्युशनला जाय शाळेत जाय. मी कुठेच नाही जात. मी आंघोळ केली आज. आई तुला बरं नाही वाटू राहिलं का. चाल बरं आपण दवाखान्यात जाऊ. चाल बरं. दादा आईली दवाखान्यात ये. हो ना बबड्या दवाखान्यात नाही लागते. थांब. काय बरं तू वहिनी साखर पाणी करून राहिली का. इरीतलं पाणी काढून आणून राहिली. बरं जाय बरं. आण बरं पटकन. वहिनी साखर पाणी द्या ना. झालं 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 ना पप्पा आणलं ना. साखरच नाही विरघळली. आता मिक्सरात फिरून ठेवतो थोडीशी. मिक्सरात फिरवली असते की बात विरघळते. ही न्या. मा कशी हाय रे. मा सामान नाही दिसला. सगळं चांगले आहे शांताबाई. माई चांगली आहे. आणि श्यामा हालात आहे तिकडे खेळून राहिला टीव्हीच्या पुढे. सगळे चांगले आहेत. तुम्ही तुमची काळजी घ्या बाई फक्त. लवकर टन व्हा बरं. शांताबाई चला बरं दवाखान्यात. आज जा बरं. तर लहान लेकरावानी नका करू. दवाखान्यात गेल्याशिवाय जमीन मा असं घरी राहून जमणार आहे काय. हा घरी जमते मला. दिनू बाबा कुठे गेला तू आले. बाई बाबा आंघोळीला गेले. आता सकाळ टाइम आहे. संडासले आंघोळीले जायला तर होतीच बसेल होते. बसा ना म्हणा माझं समजे जण बसा ना. काय धंदे करता काय कुठे जाता रे सोडून. अति बसा ना. आई अति असं बसल्यानं तुला बसणार आहे का. आम्ही सगळं नव्हतीच बसतो. पण तुला बशीन का मग अशानं. का दवाखान्यात गेल्यानं बसणार आहे. ऐकू नको तू हिचं. आण बरं गाडी. हो ना हो. मंगेशले फोन लावला मॅ. काऊन तोली गाडी. अरे ते माझ्या गाडीचं काम करायला लागते तर ते राहिलंच. मग आता या घरात मंगेशचीच गाडी आहे. तो आणून राहिला. तो मळ्यात गेलता येऊन राहिला. काय रे सदान कदा. ती गाडी ढंगाची नसते तर तुमचं तारे नसते. आता खबरदार जाई वावरात गिवरात पाठव सांगतो. तुम गाड्या घोड्या दुरुस्त नसतात. तुमचं काही तलावर नसते. तेनच काम करावं सारं. आता खबरदार जाई. वावरात जायचं काम पडलं ना तर पाहिजे फक्त तू. तू तोही बायको जात जाय वावरात. तुम्ही मस्त घरात राहता. हा आणि ते बुडाबले कामं करायला लावता. आता बाबाली सांग तुम्ही अजिबात वावर जायचं नाही. आणि आईले तर तुम्ही फक्त घराच्या बाहेर निघू द्या. मग सांगतो मी. नाही तर घेऊन जातो मी आईले मा घरी. भले शांत राह बाई. पाय काय झालं. कोण मारलं. भले श्यामाला द्या त्याच्याजवळ. श्यामा आला की ते गमते. शांताबाई घ्या बरं त्या श्यामाले. लढत बाई कोण मारलं बाई. काय माहित कोण मारलं तर. उठ बाले हात धर मला. उठ म्हणतो. उठ ये ये माझोड ये. कोण मारलं बाबूले. अब आरामशीर. कोण मारलं. बाले श्यामा इकडे बरं बाबू. त्या आजीलाच नको देऊ. तिला बोलता नाही येऊन राहिलं. हा शा हो इकडे तू. थांब रे. त्याले नको हे करू. वन करता निरामा नाताले. कोण मारलं. त्या शिटून मारलं का. हो ना ते सुटू मारते. तुले माहित आहे. मारते. श्यामा बाबू तो आजीला दवाखान्यात ने रे. आजीला दवाखान्यात जायला लागते. श्यामाचं ऐकते. कोणाचं ऐकत नाही. श्यामाचं ऐकते. हा सुई द्यायला लागते. सुई. लढू नको तू. तू लढला की मग आजी लढते ना. हा पाहिजे उलसक लेकरू सांगते तुले. सुई घ्यायला लागते मग. हा लहान लेकरावानी करतं. चल दवाखान्यात.
काय रे काही त्याला बोलायला लावता, त्याला काय करे तुम्ही सांगता तसं बोलते तो. माय कोण दिला रे एवढा हा भाजीपाला? ते राजू ॲटोवाले आहेत बुवा, ते इमली आजी आहे की नाही, इमली आजीच्या घरची ॲटोत आणला. अहो म्हणलं वहिनी ते इमलीच्या घरवाला आणला भाजीपाला. त्याला वाटलं याच्या घरी काय जाता भाजीपाला, आता काय असेल म्हणून त्याने आणला थैले भरून. काय सांगू, हो का? पैसे नाहीत दिले त्याने, पैसे नाहीत मागितले मला, तर सैली देऊन दिली मारू. अतून आणली म्या. ते पैसे नाही ते बाबा ते पाय चाले बा काय माहित बा, मामा ते पायात बसतील. ते पैसे नाही सध्या द्यायला तर त्याने द्यायचे इकून आणलं भाजीपाला. बाई एवढा मोठा भाजीपाला त्या भाऊन आणून दिला का? तू गावात लय मेळ आहे बाई, काही म्हणा बाई. हो आमच्या गावात तेवढा लय मेळ आहे म्हणलं मी. सुखात दुखात सगळेशी एका घरासारखेच राहतात. हो जसं काही एक घरातले हाव आम्ही असंच वागतात. लग्न कार्य असू दे, कोणाच्या घरी दुःख असू दे, दुःख तर माय बाई कोणी पैसा नाही पायत ना कोणी टाइम नाही. आता एवढा हंगामाचा टाइम आहे, पण आमच्या एटातली ये तुम्हाला वावरात जाताना दिशील तर सांगा. अशा टाइमले मग आम्ही मजुरी पाहत नाही, सही पाहत नाही. हा तसं तसं म्हण सांगते रुपये मी किलो सोडत नाही. हो जवळ टिकलेचं पाकिट घेतलं तर पैसे दिले तर दुसऱ्याची मागून घेतो की देवा टिकलेचं पाकिट घेतलं होतं तो आला पहिले, पण अशा टाइमले नाही. हो ना बाई, लय असं ना खरं ना. ते शेजार धर्म भेटायले ना, असं गाव भेटायला नशीब लागते. आमच्या शांताबाई लय नशीबवान आहेत. अब पुष्पा ते दे बरं ते थैले दवाखान्यात ते चालला तो, काय त्याचं नाव मला यादही नाही बाई. ते दे बरं ते काय मागून राहिला तो माणूस. कोण नेतातच का दवाखान्यात? मम्मी ते एक सतरंजीन ते देऊन द्या जरा, ठेवलं घेवलं डॉक्टरनं तर मग तर ती असं. बरं बरं दिलो मी येऊ का सांग? बाली येतो म्हणते ना. येतात का? नाही तर मी आली असती. जागरण गिगरण करायचं काम पडलं की तर मग मीटर्स ठेवीन का डॉक्टर? आता ते काय सांगता येते मम्मी, आपण आपल्या सोयीत गेलेलो बा. ते द्या बरं तुम्ही. मनकर ना काकू पायजो घर आहे इकडे. दिनू ते काय सांगा लागते का? तू काय घरची नाही तो पोराची नाही ना शिटूची नाही ना कोणीच नाही. सगळ्याच बरोबर करतो मी. तू फक्त शांबाईची तब्येत सांभाळ बाबा. आणि तिला साजरा दवाखान्यात हे पाय डॉक्टरले म्हणा आम्ही एक दिवस शिल्लक राहतो. आम्हाला सुट्टी नाही पाहिजे म्हणा. पेशंट म्हणा आमचा टणटणच झाला पाहिजे. असं नाही मग घरी न्या घरी आल्यावर पेशंटले पेशंटले त्रास नाही पाहिजे म्हणा. आमच्या एका ठिकाणी 2 दिवस राहतो म्हणा आम्ही. हो ना, आता ते तर आहेच. दे मामी द्या ना मला देऊन. हो चला चला. चांगलं झालं पाहिजे बाई, शांताबाईचा कर बऱ्या झाल्या पाहिजेत बाई. मी देवाले म्हणा रोडगे करीन, तू रोडग्याची पंगत देईन. शांताबाईला सुखा शांततेनं सगळं चांगलं होऊ दे म्हणा. पा त्याची तब्येत चांगली होऊ दे. खाऊन होत अशी न मा बोरीले असं ना. आता पाण्यात जाणं, पाण्यात काही फरक नाही पडला. आता 2 दिवस पाण्यात, 1 दिवस आणि 1 पाण्यात राहिलं म्हणजे सोपं गोष्ट आहे का? मा पाण्यात का आली गेली पण ती मा? त्या गोळी घेतली का? काची? माय बाई मायला गोळी दिली वाटते बाई. हो मा थांब 2 मिनिटं, मी वहिनीला गोळी मागवतो. माय मला गोळी नाही ना कोणती. मला काची गोळी हो माय, मला गोळ्या घे नाहीत. हो थांब. माय बाई हा एवढा मोठा भाजीपाला का आणला? काही कार्यक्रम आहे वाटते घरी. पुष्पीने मला सांगलंय. बाई मी पुष्पी काय सांगीन, मी तर मा पोरीच्या घरी ना. बुडीला काही याद नाही वाटते. काय झालं शांताबाईले? कोण बाई मी? मला माहितलं नाही का? तुमची पोरगीच तर लागतो. लय जा भाजीपाला. हो भाजीपाला आणला बाई. लय काय आता लागतेच सर. मी ऐकलं नाही बाई तुम्हाला. काय गंगूबाई आता माय एवढी कोण डरकाडी फोडून राहिली? गंगूबाई शांततेनं सांगतो. काही टाइम नाहीये. काही टाइम नाहीये. तुम्ही का आल्या मला माहित आहे. आणि त्या माले मला माहित आहे. तिला आठवत तर काहीच नाही. आणि तिच्या नांदी लागू नका. एक तर शांताबाईच्या घरात वातावरण नाही चांगलं, त्या बाईची तब्येत नाही बरोबर, सगळे लोक टेन्शन मध्ये, आणि तुम्हाला काची पडली वा? खबरदार जाता कशात काही काम तर भाऊले सांगून देईन मी. सरपंच भाऊले आता जर तुमच्या घरी सांगतो. सरपंच भाऊले तिच्या दारात उभे. मग तुम्ही काय 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 बडबड करून गेले सांगितलं शिटून. गंगूबाई एवढं गर्व नाही. त्या रावणाचं गर्व नाही टिकलं, तुमचं काय टिकणार आहे?
आज त्याच्यावर टाइम असता का तुमच्यावर अशी आणि ध्यान ठेवा जा. आज तर त्या शांताबाईच्या माग समजा गातरी आहे. तुम्हाला तर काळं कुत्र येणार नाही शोधायला. नदीत वाहून काय अशा समोरून गेल्या ना तिथं हात देत नाही तुम्हाला. मी म्हणेन जा अजून वायत. मीच नाही समजा गाव. अशी तर तुमची वागणूक आहे आणि कर्तृत्व आहे. म्हणून म्हणतो जर असं चालले का मग आज भेटायला तिथं. हो मग काय तर मी येतो भेट घेऊन. तू फोनच करायला पाहिजे होता मला. तुम्ही टूरवर गेले होते म्हटलं काय आई बाबा त्या दिवशी गेले. बरं पाय तू बाबूले आता आहेच मी भेट घेतो. मी येते ना. तू राहू दे. तू कुठे येतो बाबूले बाबू संग पाण्या पावसाळ्यात दिवस आहेत. राहू दे तू. मी भेट घेऊन येतो. नाही तर शिटूताईला असं वाटेल की बाबा आले नाहीत भेटला. ते सासूबाई म्हणतील. तुझं काही एवढं हे नाही आहे. आई आहे तिथं बाबा आहेत मी चाललो. त्यांनाही समजते लेकरू लहान आहे. तुला येतं राहू दे काही नाही. तू घरीच राहा. युवराजच्याकडे लक्ष देत जा. एकटीच घरी आहेस. पहिले त्याला सांभाळ मग बसशील नाही इकडे काही करत काय. मी येतोच वापस. मी मुक्कामी नाही थांबत. मी भेट घेतो. तो एवढं झालं लेख पाहुणे काय म्हणतील. राजू आलाही नाही. तो फोन लावला होता ना मला. मी वापस आलो असतो. अशा वेळेस नाही मदतीला मग काय नातेवाईक काय माझे. बरं मी जातो. तू पाहिजे युवराजले. हो अहो योगिता. योगिता राजू आला मग. हो आता आलेत ना. अरे राजू मग तू चालला का. हो आत्या बस मी निघूनच राहिलो. आत्या लक्ष दे बाळाच्या इकडे. तसं म्हणतो का. नाही तुम्ही येत होती रे भेटीले त्या बाईच्या. एवढा मोठा हादसा झाला त्याच्या संग साजरते का. हा अति हाव नका मी तुमच्या घरी. मा घरी असती माहित नाही झालं असं होतं तर. आता तुझ्या आईन बा काल लय धावपडीत गेले आणि काल तूही घरी नव्हतं आणलं. आपण कसं जावं तर म्हणून थांबली मी. आज येऊ दे तुझा संग. नाही तो योगिता सांभाळशीस का युवराजले. मी तर सांभाळते तसं काही नाही. नाही आत्या तू नको येऊ थांब. तू राहू दे. तू घरीच राहायचं. बाय का वरत ना. आई तू आली का. अरे हो बापा तो बाबानं दिलं मला एसटीत बसवून आणि मी आली. कोण तू थांबली कोण नाही. आई तुम्ही याच साडीवर आल्या का. कपडे ते नाही बदलले. अहो माय काची साडी आणि काचं काय हो माय बाई. घालतून घालून नाही गेली तर ती गेल्यावर बाई सुशेष मग तो तीच राहू दिली म्या. अन तुझ्या पोरानं अंगावरच संडास केली मला. बोलली माय साडी मग हे घातली माई. हेच राहू दिली. आज म्हणे शिटू तिच्या जोडची घाल म्हणे. निघ्याच्या बाबती माई हे नको राहू तू. माझोडची घाल म्हणे माई नाही. म्हटलं कुठे होतो घरी नेऊन अजून कोण आणून दिला. राहू दे म्हणलं काय म्हणलं एसटीत बसणं सरकस येतं घरी जाऊ म्हणून ह्याच्यावरच आली मी. ते माई साडी तिच्याच घरी आहे आता. बरं ते जाऊ दे. हे तब्येत कशी आहे त्या मामीची. अरे बाबू राजू दवाखान्यातून आणलं काल संध्याकाळी. तब्येत साजरी होती. घरी आल्यावर काही त्या बाईला पाणी नाही पोचून राहिला. आता न काहीच नाही. आता दवाखान्यात नेलं दिले आज डबल. माय का रत्नी एवढी तब्येत हे तू काय आली. देव का बाई मनच ना लागे. मला वाटे बाई हे राजू घरी नाही. ही एकलीच आहे. तुम्ही घरीच असान काही असान तर असं म्हणजे मला वाटे की योग्यता अशी एकटी आहे बाबूले कसं सांभाळीन. काही मनच नाही लागला बाई तर ते काही म्हणा बाई. मी शेवटी शिटूले म्हटलं बाई मी अति राहूनच काय. त्याच्यापेक्षा म्हणलं घरी जातो बाबू एकला आहे. हा राजू घरी नव्हता ना त्याच्याच्यानं असं वाटे माय. एक तो भाऊ घरी नाहीत. भाऊ असते तर माणूस असता कोणता येटायत तर तसं काहीच वाटत. मी म्हणू बाई दोघीच बाया तुम्ही. मोठ्या बाई नाहीत मोठे भाऊ नाहीत ना हे नाही ना राजू नाहीत ना तुमच्या घरचे भाऊ नाहीत. मी बाई दोघी लेकराचं लेकरू मा काही मन नाही लागलं बाई. श्री बाबाही म्हणत मले राय काही नाही होत. जो का आज साजरा नाही लागत. पण म्या म्हणल्या पा मला बाई हा राजू आला म्हणून. मी हा आला नसेल तुम्ही दोघीच जाई म्हणून आली बाई मी. बरं मी चाललो आता. तिथंच चाललो मी. येऊन बस निघालोच मी. चालला का तू झालं मग मी तेच म्हणत होती जाय तू भेट घेऊन ये. इले नसेल ते इले नाही तिला राहू दे मीच जातो. आमचा इशेच होता की मी येतो राजूले पण तो म्हणे राहू दे तू योगिताजवळ थांब. मग आता योगिता तू बुड्या आजकाल गेली चालते. हा कोण आले समजा लहान लेकरू आहे. मी भेट घेऊन येऊ त्या बाईची. चालते फार सुद्धा जा मग तुम्ही राजू संग. आत्या चाल मग काल मग साडी चाल लवकर. चाल मला काय बात बुंदा आहे तुम्ही दुसरी साडी. तब्येत नाही चांगली नाही. काही समजतच नाही बाय. घडीभर चांगलं राहतात घडीभर तेल उलट्याच होतात तर काय
मग नेला पाहुण्यानं दवाखान्यात. पाहुणे म्हणत घरी काही जमत नाही. परत दिवशी दवाखाना करून आणलं नेले घरी. पण ते घरी येऊन काही ते अरे किती म्हणलं तरी बाई शरीर ते पाण्यात राहणं का सोपी गोष्ट आहे का? काही काही बिघडते, पोटात काही घुसते, काय काय म्हणतात ना ते बॅक्टेरियल इन्फेक्शन, काही व्हायरल, काय 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 काही होऊ शकते. मग आज नेलं बाई दवाखान्यात. आता थोड्या वेळानं लावतो ना शिटूला फोन. समजतेस बाबू कुठे? बरं आहे झोपलेला हाय. म्हणजे समजे खाली आणि लेकराला वरटलं आणि त्याने कोण नाही खाली राहू दिलं. काही डोकसच नाही योगिता तुला म्हणलं ना त्याच्या जवळ जवळच राहायचो. झोपलेला आहे तो पाळण्यात.